मी आज तुम्हाला गुलाबी परी आणि हरी याची गोष्ट सांगणार आहे. एका घरामध्ये हरी नावाचा मुलगा आपले आजी आजोबा आई बाबा बहीण बरोबर होता. पण एक दिवशी त्याची आई त्याच्याला खूप रागवली होती, म्हणून तो आपल्या रूममध्ये उदास बसला होता. तेवढा तिथे एक गुलाबी रंगाची परी आली आणि तिने विचारले की तो एवढे उदास का बसलायस. तर मग हरीने सगळं सांगितलं. तर कारण आजी होती, पण आजीला खोकला येत होता. पण त्याने आपले ड्रॉइंग बुक बंद केली आणि हरी तिथे झोपला. तर मग तो खोकल्याचा आवाज येत होता. तर मग म्हणत होते कोणी आहे का हरी. तर मग हरीने आजीचं बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत झोपला. तेव्हा त्याला एक दुसरा आवाज आला उठरी करून. त्याने बघितलं तर काय, परी त्याची खिशातच होती. तर मग परी म्हणत होती मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला बरोबर आणणार आहे करून. तर मग ते गुलाबी परी म्हणते जा बाहेर जा, आजी तुला बोलवते. अरे म्हटलं पण मी बाहेर जर का गेलो तर आजी मला कोणत्या ना कोणतं काम सांगेलच. तर मग परी म्हणते गद्दू चमत्कार होताना बघायचं आहे की नाही. एवढं ऐकून हरी आपल्या रूमच्या बाहेर आला आणि पण आजी म्हणते की हरी माझी दुधाची वेळ झाली आहे, मला दूध आणून देतोस का. परी धावतच किचनमध्ये जातो. तर मग पण तो गुलाबी परीला म्हणतो आता मी काय करू, आजीला तर भूक लागली आहे आणि आईने गॅस चालू करायला नाही सांगितलंय. त्यामुळे मग आता मी काय करू, भूक लागली आहे आजीला. तेवढ्यात गुलाबी परी आपल्या जादूने दुधाचा जो टाक असतो ना ते तयार केलं. तर मग घरी विचारतो गुलाबी परी म्हटली की आजीला सांग की आज येत मी. तर मग घरी म्हणतो हा हे योग्य आहे, तशी ताक पण थंडच पितात. तर मग तो आजीला ताक घेऊन जातो ग्लासामध्ये आणि आजीला देतो. मग तो परत रूममध्ये जातो आपल्या. तर असे दिवसभर हरीच्या आजीला खोकला येत होता, आवाज ऐकू येत होता. तर मग तो धावतच गेला आणि त्यांचे जो औषधी असतात ना ते आजीला आणून दिलं. तर मग कारण त्याची बहीण अजून आई वडील सगळे बाजारातून वापस आले. आजीने सगळं काही सांगितलं. तेवढ्यात आई बाबा म्हणते की आम्हाला तुझ्याला गर्व आहे हरी की तू एकट्यानेच आपल्या आजीची काळजी घेतलीस. तर त्याची बहीण म्हणते की हा चमत्कार झाला करून. तर मग त्याला समजलं की मोठ्याचा आदर केलं तर त्यांचे आशीर्वाद पण मिळतात आणि आपल्याला जाणीव वाटतं. अशी होती मोठ्यांचे आदर करायला पाहिजे याची गोष्ट.